असेच एक ज्येष्ठ कार्यकर्ते सुंदर गोवेकरजी जे माजी शाखा प्रमुख होते, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, की दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर काही प्रभागामध्ये मनसेच्या सीट्स देण्यात आल्या, काही ठिकाणी मशाल सीट्स देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 74 मध्ये आपण सध्या मोडता, तर आपण जोगेश्वरीकरांना कशा प्रकारे आवाहन कराल उमेदवाराला मतदान करण्यासाठी? जोगेश्वरीमध्ये जी पहिल्यापासून प्रथा आहे आमची, त्या प्रतिप्रमाणे लोकांना मी गेले 5-7 दिवस तरी लोकांना भेटतात, त्याला सर्व शिवसैनिकांना सांगतोय की तुम्ही एक लक्षात ठेवा, मराठी बांधवांची ही एकजुटी आहे आणि ती कायम राहिली पाहिजे. यासाठी उद्धव आणि राज यांनी 20 वर्षापूर्वीपासून सुद्धा आता येऊन त्याने आपलं भावबंदकी एकत्र आणलेली आहे. का तर त्यांना वाटलं की आपण दोघे जर एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी लोक सगळे एकत्र येतील आणि त्याच्यातून आम्ही सोनं करू शकतो या मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं. असं हे झालं. विद्या आर्याला आम्ही लोकांना सांगू की विद्या आर्याला पुन्हा मतदान व्यवस्थित करा. 1 नंबरला आहे आणि इंजिन आहे, शिक्का मारायला विसरू नका.